नमस्कार सगळ्याला. तर व्हिडिओ बनवायचा म्हणजे काय विषय आहे बरं का. विषय काय नाही असा, पण पहिलं तर थंडी खूप वाढली आहे. सगळ्यांनी गरम कपडे घाला. सगळ्यांनी लेकरांना तुम्ही स्वतः पण कपडे घाला गरम, कारण आजारी पडायला लागली मेन म्हणजे लेकरं पण. हा, बारके लेकरांना जपा, कारण कसं आहे माहिती का, घडीतच उकडतं या, परत थंडी लागती, परत थोडा वेळ ऊन पडते. ऊन काय असं म्हणावं असं ऊन नाही, कारण आपल्याला उन्हाला बसावं म्हटलं तरी, आणि ऊन पण बाधिकार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या, गरम कपडे घाला. तुम्ही पण, बाळांना पण, जे जे ज्याच्या घरी बाळ आहे त्यांनी. तर व्हिडिओ बनवायचा विषय कसा आहे माहिती का, मी पण पहिलेच आजारी आहे बरं का. मग मला पण चिकनगुन्या झाल्यामुळे मी काय व्यवस्थित नाही एवढी, आणि पहिल्यासारखं कसं आहे शरीर पण न हो, म्हणजे असं पहिला लय टाइम लागते या चिकनगुन्या म्हटलं की. तुम्हाला तर माहिती आहे, ज्याला ज्याला कुणाला झाला असेल तर त्याने चिकनगुन्याला त्याला माहिती आहे बघा काय होतं या. कारण थोड्या वेळ चांगला असते, थोड्या वेळ दुखते या. आणि कसं आहे माहिती का, मेन मेन पार्ट दुखतात, असं मनगट दुखते ती, ही बोट दुखते ती, सुचते ती. त्याच्यामुळं मला पण काही काम करायला येत नाही, कारण आमची पोरगी करते कधी कधी करत नाही. मग ऍडजस्टमेंट करून घ्यावं लागते सगळं. तर आता योगिता आमची आजारी पडली आहे. बरं, योगिता पडली की आजारी. मग आता भया कसा काल म्हणला, तुझ्या आईला म्हणला ना, कुठे गेल्या तुझ्या लिकी. हाय बाबा, हाय, मी पण आजारी आहे रे भेड्या, जरा थोडं तरी समजून घेत जा र. हा, योगिता आजारी पडली, मग योगिताला मी फोन करते ना, मग बरी आहे का ही विचारते मी तिला. फोन केलेलं का नाही विचारलं रे तू. तिला पण म्हणतोय कुठं गेल्या तुझ्या ताई, तुझ्या कुठं गेल्या नंदा. हा, त्यावेळेस तू विचारलं नाही त्या तिला. तुझ्या ताईचा फोन आलता का, तुला विचारलं का बरं वाईट. मी विचारते की तिला, बरं वाईट फोन केल्यावर विचारते. कारण कसं होतंय माहिती का गड्या, तू खरं बोल, म्हणजे बोलला तू. हा, लिकी कुठे गेल्या, लिकी हाय त्या बाबा, लिकी कुठं जात नाही. त्या लिकींच्या मागं लय मोठं या पाचते, प्रत्येकाच्या घरात राहतं बाबा. असं काय नाही की जर उठकी म्हणजे असं सोडलं आणि तुझ्याकडे यायला बघायला आलं. बरं, लय आमचं घरचं चांगलं असतं आम्ही पण आलो असतो ना बघायला. आम्हाला काम केल्याशिवाय तर खायला म्हणजे होत नाही. त्याच्यावरून तर विचार करायला पाहिजे बाबा, तू कसं बोलतो कसं नाही. लगे उठकी सुटलं की म्हणला की कुठे गेल्या तुझ्या लिकी. मग आई काय म्हणली, बड्डे. हा, बड्डेला येणार आहे की आम्ही. तू काय म्हणतो सुखा दुःखात सामील होत नाही, त्यांना आनंद आहे शनी कुणी येते ती. बाबा मलाच उठाय बसा येईना या, आणि तुझ्या बायकोला कुठं बघायला येऊ. आणि ज्या टायमिंगला मला दवाखान्यात ह्यांनी मला दररोज न्यायचं, दररोज महागार आहे, त्यावेळेस नाही राहायला म्हणला तू. चल आता तुझ्या लेकी लेक तुझ्या आजारी आहे, जाऊन तिला बघून येऊ. त्यावेळेस नाही तुझी जीभ उचलली बोलायला. म्हणला नाही चल बाबा ताडीला बघून येऊ. का त्यावेळेस म्हणला नाही योगिताला पण, चल तुझ्या ताईला बघून येऊ. आणि लगे आता बायकोला दुखणं आलं की लगे तुला रग लागली. एवढं पण असं तोडून टाकले आणि बोलत जाऊ नको भेड्या. आम्हाला पण कळतं बरोबर आहे, ती आजारी आहे, येऊ बघायला जावं हे करावं, पण कारण अडचण तशी आहे. एवढं दुखतं ना, तुला सांगू पण शकत नाही, एवढं बेकार दुखतंय चिकनगुन्याचं. आणि मी तसेच करते तरी पण. लका तू पण तेवढ्यात पण म्हणतोय अजून यायला पाहिजे होतं. माझी मी फोन करते दररोज, विचारते तिला, दररोज नाही 2 दिवसात न का होईना फोन करते, विचारते. आता झाली सलाईन झाली तिची, चांगली झाली तिनं, बरं वाटलं. कारण कसं असतं या, आजारी असले की घरात माणसांना काय सुधरत नाही, ही बरोबर आहे, कारण आमच्यावरनं अनुभवलंय आम्ही. मी जवळजवळ आता बघा 1-2 महिने झालं बघा, 2 पण नाही झालाय का नाही मला नाही माहिती, पण झालाय. असं दुखणं म्हणजे दुखायला लागलं ना काहीच सुधरत नाही. मला पण, माझ्या पण पेशी कमी झालत्या, मला पण सलाईन लावायला सांगितली होती, तरी पण परिस्थिती आहे ना त्याच्या ह्याच्यातून मी सलाईन लावली नाही. तसंच आम्ही करेल कुठं तर काय केवीचे फळ खाय ह्याच्यावरनं मी हे केलं. त्यावेळेस नाही तुझी माया उतून गेली र. त्यावेळेस नाही म्हणला बहिणीला चल माझ्या बघायला जाऊ. लगे बहिणी बायको आजारी पडली की तुला लगे किवायला लागले का नाही. बेडा तुला तू मला माहिती उतर एवढं बोलायला असं मला वाटलं नव्हता. ज्यावेळेस मला बघायला आला असता ना, त्यावेळेस मला पण बरं वाटलं असतं. मग मी म्हणत नाही आता मला बघायला आलं ना, तुझ्या बायकोला मी बघायला नाही, मी बघायला येणार आहे की. बघायला येणार आहे म्हणजे आत्ता लगेच येणार नाही. लगेच तू म्हणशील कुठं बघायला आली, आता लगेच बघायला येणार नाही. मी शिवानीच्या बड्डेला येणार आहे. शिवानीच्या बड्डेला आल्यावर होतंय ना, बघून पण होतंय, योगिता पण होती, चांगली होती. कारण कसं आहे,
एकतर 7 चालू आहे आजारीची. आणि मेन म्हणजे आमच्या पुरी लगेच म्हणजे बहिणीच्या पुरी आजारी पडते त्या ना लगेच. कारण कसं होतंय, मला हाय चिकनगुन्या. जर मी इथनं गेली परत तिथं गेल्यावर अजून कसं होतंय, एकामेकाच्या वासाने जर अजून पुरीला आईला म्हणा पर तुला म्हणा जर झालं काय तर तू काय करणार आहे सांग बरं. तू काय म्हणणार परत, आलती की तायडी तिला चिकनगुन्या झाला आणि तिच्यामुळे लगेच झाला, तू आईला लगेच टोमणं देणार. बरोबर आहे का नाही सांग. म्हणून तसं काय बोलू नको आणि गैरसमज करून घेऊ नको. मी येणार आहे बघायला योगिताला पण. आणि तू बोललं ना खरंच मला लय बेकार वाटलं बघ वड्या. मला वाटत नव्हतं तू एवढं बोलशील म्हणून, तुझी लेकी कुठे गेल्या म्हणून. तर चला आता योगिता पण आमची बरी झाली. आता बरं वाटलं, योगिता बरी झाली. सकाळी बोलली मी तिला फोन करून, तर म्हणली ताई मला बरं वाटतंय. म्हणलं तू काळजी घे, कारण कसं आहे तू आहेच नीट ठीक तर मग घरात सगळं असतंय. कारण आई करते ग सगळं, पण कसं असतंय घरात आजारी असल्यावर माणसाला करमत नाही ना. तर चला सगळ्यांनी काळजी घ्या. अजून पण सांगते थंडी वाऱ्याची, सगळ्यांनी गरम कपडे घाला. तर आता पुरता एवढाच व्हिडिओ. माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांग. मला काय कुणाला वाईट बोलायचं नाही, पण एक बोलण्याचं ही येतंय ना, म्हणजे भैया असा बोलला म्हणून मला एक बोलायचं म्हणजे ही आलं. तर त्याच्या बायकोची त्याला माया आली. मग त्यावेळेस म्हणलं असतं ना तायडी माझी आजारी आहे चला बघायला जाऊ, मग मला पण वाटलं असतं बाबा माझा भाऊ बघायला आला. तर चला बाय.